नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी परमेश्वर हुडे, एरिज ॲग्रो लिमिटेड मुंबई या कंपनीमध्ये लातूरसाठी काम करतो. आज आपण येल्लोरी या ठिकाणी या पपईच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. तर या पपईसाठी ॲरिजची बरीचशी उत्पादनं वापरलेली आहेत. ड्रीपमधून फ्लावरिंग अवस्थेमध्ये ॲरिजचं जे फर्टिमॅक्स आहे 1261 ते पण दिलेलं आहे. तसंच कॉम्बिकॅल हा जो प्रोडक्ट आहे हा पण दिलेला आहे. तसंच ॲरी पोटॅश जे ऑक्साईड पोटॅश आहे ॲरीचं ते पण दिलेलं आहे. तर आपण आज हा प्लॉट बघत आहात की एक प्रकारे सटिंग पण एक नंबर आहे, ड्रॉपिंग नाही आहे आणि दोन फळांमधलं अंतर पण मेंटेन आहे. तर आज पूर्ण इकडे पण शूट करा, या इकडे तुम्ही. या मामा इकडे या. तर हे झाड तुम्ही बघत आहात, 1 ते 1.5 फुटापासून सेटिंग आहे आणि वरचं सेटिंग पण ड्रॉपिंग नाही आहे. कारण हा जो कॉम्बिकॅल आहे हा ऑक्साईड कॅल्शियम आहे विथ मायक्रोन्यूट्रंटचं कॉम्बिनेशन आहे. याच्यामध्ये 26.5% ऑक्साईड कॅल्शियम आणि बाकीची चिलेट्स मायक्रोन्यूट्रंट्सचं याला कोटिंग आहे. तर हा प्रोडक्ट ड्रीपमधून दिला होता. तर आता बघताय तुम्ही की कॅल्शियममुळं हे जे देठ आहे फळाचं ते पण मजबूत झालेलं आहे आणि ड्रॉपिंग नाही आहे. तसंच साईजसाठी ॲरी पोटॅश म्हणून हा जो ऑक्साईड पोटॅश आहे 46.5%चा तो पण ड्रीपमधून दिला होता. तर ॲरीची जी उत्पादनं आहेत ही उत्कृष्ट दर्जाची आहेत. इथं शेतकरी आहेत, त्यांना आपण विचारूया की हे ड्रीपमधून सोडल्यानंतर पपईच्या पिकामध्ये नेमका बदल काय झालेला आहे. नाव सांगा आपलं. गोपीनाथ चिंचोलकर. मोबाईल नंबर. 96 89 65 35 01. गाव येल्लोरी, तालुका औसा, जिल्हा लातूर. बरं, हे ड्रीप मधून सोडल्यानंतर फळामध्ये वगैरे काय फरक झालेला आहे तुमच्या? पपईची साईज वाढली आहे, जरा साईज वाढलेली आहे, बरोबर. आणि ड्रॉपिंग पण नाही, वरी सेटिंग पण चालू आहे. फळांची गळ वगैरे नाही आहे. म्हणजे एकंदरीत रिझल्ट चांगले आलेले आहेत. तर मी बाकीच्या शेतकऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो की ॲरीची जी उत्पादन आहेत हे पिकाच्या अवस्थेनुसार आपण जर दिली तर पिकाचे स्टेज जर योग्य असेल आणि त्या स्टेजमध्ये जर तो प्रोडक्ट बसला तर त्याचे रिझल्ट हे एक्सलंट यायलाच पाहिजेत. फक्त पिकाची अवस्था कळली पाहिजे.